नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण शिक्षक भरतीविषयीच्या एकूण 3 जाहिराती बघणार आहोत. यामध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, शिक्षण सेवक अशा प्रकारची पदे आहेत. ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत. तर या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सहज मिळत राहतील. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती. तर पहिली जाहिरात आहे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सेवक पदाकरिता. अहमदनगर यतीमखाना ट्रस्ट संचालित झकेरिया आघाडी प्राथमिक शाळा अहमदनगर या संस्थेमार्फत चालविल्या जाणाऱ्या प्राथमिक शाळेत उपशिक्षक पदावर कायम स्वरूपात शिक्षकांच्या जागा भरायच्या आहेत. तर इथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया. पहिले पद आहे 1ली ते 7वी वर्गाकरिता. विषय आहे सर्व विषय. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता DLED, TET परीक्षा पेपर 1 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याकरिता एकूण 1 रिक्त पद भरायचे आहे. दुसरे पद आहे इयत्ता 5वी ते 7वी करिता. विषय आहे गणित आणि विज्ञान. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता BSc किंवा MSc B.Ed, TET परीक्षा पेपर 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याकरिता एकूण 1 रिक्त जागा भरायची आहे. शाळा मराठी माध्यमाची अनुदानित असून वरील जागा कायम स्वरूपात भरायच्या आहेत. शासन निर्णय 2013 नुसार TET परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक राहील. टीप दिलेली आहे. तरी पात्रताधारक उमेदवारांनी स्वहस्ताक्षरातील अर्ज, शैक्षणिक प्रमाणपत्र, इतर कागदपत्र सीलबंद लिफाफ्यामध्ये अहमदनगर यतीमखाना बोर्डिंग, जुने मनपा समोर, अहिल्यानगर या संस्था कार्यालयात बंद बॉक्समध्ये जाहिरात दिनांकापासून 7/2/2026 ते 14/2/2026 पर्यंत 8 दिवसाच्या आत जमा करावा. नंतर येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अर्हता प्राप्त उमेदवारांनाच मुलाखतीस बोलावण्यात येईल. आपणास आलेल्या अनुभवाचा प्रमाणपत्र सोबत जोडावा. त्याचबरोबर मुलाखतीच्या वेळी कागदपत्रासह हजर राहावे. ही जाहिरात सचिव, अध्यक्ष आणि चेअरमन अहमदनगर यतीमखाना व बोर्डिंग यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे. मित्रांनो, तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर इथे दिनांक 14 फेब्रुवारी 2026 पर्यंत नक्की अर्ज करायचा आहे, कारण ही पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत. दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना तुमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर अवश्य शेअर करत चला, जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो. या सर्व जाहिराती आपण या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत, त्या सविस्तर वाचून घ्यायच्या आहेत. जाहिरातींवर संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच अर्ज करायचा आहे किंवा संपर्क करूनच मुलाखतीकरिता जायचं आहे. तसेच तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करत राहू. दुसरी जाहिरात आहे शिक्षण सेवक पदाकरिता. ज्ञानवैभव एज्युकेशन सोसायटी, जुना बगडगंज, नागपूरद्वारा संचालित उच्च प्राथमिक शाळा वर्ग 1ली ते 7वी विना अनुदानित शिकवण्यासाठी शिक्षण सेवकांची आवश्यकता आहे. तर इथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया. पदाचे नाव आहे शिक्षण सेवक. याकरिता एकूण 3 रिक्त पदे भरायची आहेत. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता HSc D.Ed तसेच TET उत्तीर्ण, 12वी सायन्स उत्तीर्णांना प्राधान्य, तसेच संगीत विशारद. वरील पदाकरिता पात्र उमेदवारांनी दिनांक 15 फेब्रुवारी 2026च्या आधी आवश्यक कागदपत्रांसह खालील पत्त्यावर अर्ज पाठवावे. अर्जाच्या छाननीनंतर योग्य उमेदवारास मुलाखतीस बोलावण्यात येईल. ही जाहिरात अध्यक्ष, सचिव यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे.
मित्रांनो, तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर इथे दिनांक 15 फेब्रुवारी 2026च्या आधी नक्की अर्ज करायचा आहे. तिसरी जाहिरात आहे भाषिक अल्पसंख्याक संस्थेची. सेठ बन्सीधर दहिगावकर हायस्कूल एज्युकेशन सोसायटी तेल्हारा ही भाषिक अल्पसंख्याक संस्था आहे. या संस्थेद्वारा संचालित सेठ बन्सीधर प्राथमिक शाळा तेल्हारा शासनमान्य अनुदानित येथे शिक्षण सेवक पद भरायचे आहेत. तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया. रिक्त पदाचे नाव आहे शिक्षण सेवक. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता HSC, व्यावसायिक पात्रता DED. याकरिता एकूण एक रिक्त पद भरायचे आहे. विशेष अर्हता TET परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वरील पदासाठी इच्छुक उमेदवारांनी दिनांक 18 फेब्रुवारी 2026 पर्यंत आवेदनपत्र योग्य अर्हतेच्या स्वयं साक्षांकित छायांकित प्रतींसह कार्यालयीन वेळेत सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सेठ बन्सीधर प्राथमिक शाळा तेल्हारा या कार्यालयात सादर करावेत. उमेदवार TET पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी स्वखर्चाने दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोज शुक्रवारला सकाळी 11:30 वाजता प्रत्यक्ष मुलाखतीसाठी मूळ कागदपत्रांसह सेठ बन्सीधर प्राथमिक शाळा तेल्हारा येथे उपस्थित राहावे. टीप दिलेली आहे. शिक्षण सेवक पद शासन नियमानुसार मानधन तत्वावर राहील. वयोमर्यादा HSC, DED, TET उत्तीर्ण व इतर निकष शासन नियमानुसार राहतील. ही जाहिरात मुख्याध्यापक अध्यक्ष शाळा समिती सेठ बन्सीधर प्राथमिक शाळा तेल्हारा जिल्हा अकोला यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे. मित्रांनो, तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे दिनांक 18 फेब्रुवारी 2026 पर्यंत नक्की अर्ज करायचा आहे, कारण हे पद अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे. तर अशा प्रकारे आपण या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे. तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा, जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर दररोज देत असतो. त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे. त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता. चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये एका नवीन जाहिरातीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.